बेसन लाडू परफेक्ट होण्यासाठी 9 टिप्स करा फॉलो। दिवाळीत प्रत्येक घरात आवर्जून फराळ बनवला जातो। फराळामध्ये जरी आपले सगळेच पदार्थ आवडीचे असले तरीही लाडूवर आपले विशेष प्रेम असते। फराळाचे ताट समोर आले की आपण त्यातून हमखास सर्वात आधी बेसनाचा लाडू उचलतो। बेसनाचे लाडू म्हटल्यावर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं। हे बेसनाचे लाडू अगदी परफेक्ट झाले तर लाडूचा डब्बा अगदी झटपट रिकामा होतो। पण तेच फराळाचा कोणताही पदार्थ फसला की तो खायला नकोसे वाटते। बेसनाचे लाडू हे घरांतील सगळ्यांच्याच आवडीचे असल्यामुळे ते परफेक्ट बनवलेच पाहिजे याची मोठी जबाबदारी गृहिणीवर असते। परंतु असे असले तरीही लाडू बनवताना आपण काही बेसिक लहान सहान चुका करतोच, ज्यामुळे अथक प्रयत्न करूनही लाडू फसतात। असे होऊ नये म्हणून बेसनाचे लाडू परफेक्ट बनवण्यासाठी काही खास टिप्स फॉलो करूयात। 1. बेसन पिठात गुठळ्या राहू नये म्हणून बेसन पिठात गुठळ्या राहू नयेत म्हणून लाडू बनवण्यासाठी बेसन भाजताना ते सतत चमच्याने ढवळत राहावे। यामुळे बेसन पिठात गुठळ्या राहत नाहीत। एवढे करून सुद्धा गुठळी राहिलीच तर एक पेला घेऊन त्याच्या पृष्ठभागाने दाब देत पिठातील गुठळ्या मोडून घ्याव्यात। 2. लाडू खाताना तो टाळूला चिकटू नये म्हणून लाडू खाताना काही वेळा बेसन आपल्या टाळूला चिकटते। बेसन व्यवस्थित भाजले गेले नाही तर असे होते। यामुळे लाडू बनवताना बेसन व्यवस्थित भाजून घ्यावे। बेसन भाजताना जर ते व्यवस्थित भाजले गेले नाही तर ते टाळूला चिकटते। गॅसच्या मंद आचेवर चमच्याने सारखे ढवळत राहून बेसनाचा खरपूस भाजल्याचा जोपर्यंत सुगंध येत नाही तोपर्यंत बेसन भाजून घ्यावे। 3. भाजलेले बेसन पातळ होऊ नये म्हणून गरम भाजलेल्या बेसनामध्ये साखर, तूप किंवा पाक अगदी लगेच घातल्यास हे जिन्नस लगेच विरघळतात आणि बेसनचे मिश्रण पातळ होते। यामुळे लाडू नीट बांधता येत नाहीत। त्यामुळे असं अजिबात करू नका। आधी बेसनाला थोडं थंड होऊ द्या, त्यानंतरच त्यात साखर, तूप किंवा पाक घालावा। 4. लाडूला परफेक्ट रंग यावा म्हणून लाडू बनवल्यावर काही वेळा त्याचा रंग पूर्णपणे गडद होतो। असे होऊ नये म्हणून बेसन चांगले भाजून झाल्यावर गॅस बंद करा आणि गॅस बंद केल्यानंतरही बेसन सतत ढवळत राहा। अशा वेळी भांडे खूप गरम असते आणि जर आपण बेसन ढवळणे बंद केले तर बेसन खालून करपून त्याचा रंग गडद होऊ शकतो। असे झाल्यास जेव्हा आपण त्यात तूप मिसळू तेव्हा आपले सर्व लाडू गडद रंगाचे होतील। लाडूला परफेक्ट रंग येण्यासाठी ही टीप लक्षात ठेवा। 5. लाडू नीट बांधता येत नसतील तर लाडू बांधत असताना बेसन थोडे गरमच असू द्यावे। यामुळे लाडू पटापट बांधले जातात व त्यांचा आकार व्यवस्थित एकसारखा येण्यास मदत होते। बेसन जास्त थंड होऊ देऊ नका। अगदी थंड बेसनात पाक मिसळल्याने मिश्रण व्यवस्थित तयार होत नाही आणि लाडू बांधताना ते विखुरले जातात। लाडू नीट बांधता येण्यासाठी मिश्रणात थोडं तूप गरम करून नीट मिसळा, यामुळे लाडू सहज बांधले जातील। 6. लाडू बनवल्यानंतर ते कडक होऊ नयेत म्हणून गरम बेसन पिठात पाक घालून मिक्स केले तर ते पातळ होते आणि नंतर थंड झाल्यावर त्यापासून लाडू बनवले तर ते घट्ट होऊन थोडे कडक लाडू बनू शकतात। याउलट लाडू बनवून ते दीर्घकाळ टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले तरी ते कडक होतात। त्यामुळे बेसन पिठात पाक मिसळून घेताना बेसन पीठ एकदम थंड किंवा गरम नसून ते साधारणतः मध्यम गरम असावे। 7. लाडूत रंग मिसळणार असाल तर लाडूंना पिवळा सोनेरी रंग येण्यासाठी बेसनाच्या मिश्रणात पिवळा फूड कलर घालू शकता किंवा त्यात थोडी हळद सुद्धा मिक्स करू शकता। 8. बेसनाचा कच्चेपणा दूर करण्यासाठी लाडू बनवण्यासाठी बेसन कच्चे राहू नये म्हणून बेसन नेहमी मंद आचेवरच भाजून घ्यावे। बेसन कधीही मोठ्या आचेवर भाजू नये। असे केल्याने भांड्यातील काही भागांतील बेसन जास्त भाजले जाते तर काही भागातील बेसन कमी भाजले जाते। यामुळे बेसन कच्चे राहण्याची शक्यता असते। यामुळे बेसन मंद आचेवर सारखे चमच्याने ढवळत राहून भाजून घ्यावे। 9. बेसनाचे लाडू अधिक आकर्षक दिसावेत म्हणून बेसनाचे लाडू बांधण्यासाठी काही जण वरून तूप मिसळतात। असे अजिबात करू नका। यामुळे लाडूंची चव खराब होऊ शकते। याच्याबरोबर लाडू अधिक आकर्षक दिसावेत म्हणून त्यावर आपल्या आवडीप्रमाणे काजू, बेदाणे, मनुके लावून घ्यावेत। फसलेले बेसनाचे लाडू दुरुस्त करण्याचे 3 उपाय। फसणाऱ्या पदार्थांमध्ये लाडूचा नंबर लागला तर मात्र काय करावं आपल्याला सुधरत नाही। 1. मऊ झालेला लाडू घट्ट करण्यासाठी बेसन तुपावर चांगले भाजले गेले तरच बेसनाचे लाडू खमंग आणि तोंडात विरघळतील असे होतात। पण हे तूप थोडे जरी जास्त झाले तर लाडू फसतात आणि पातळ व्हायला लागतात। असे लाडू ना हातात धरता येतात ना डब्यात नीट राहतात। असे झाले तर अगदी थोडे नावापुरते तूप घालून बेसन कढईमध्ये भाजून घ्यायचे। हे भाजलेले बेसन या फसलेल्या लाडवांमध्ये घालायचे। मग पुन्हा हे लाडू वळायचे। यामुळे फसलेला लाडू नीट वळला जाण्यास मदत होते।
2. कडक लाडू मऊसर करण्यासाठी लाडू नीट वळले जात नसतील आणि जास्तच कडक झाले असतील तर त्यामध्ये थोडे तूप पातळ करून घालायचे. यामुळे लाडूंना मऊपणा येण्यास मदत होते. लाडू करताना म्हणजेच बेसन भाजताना एकदम तूप न घालता अंदाज घेत तूप घालावे, म्हणजे लाडू एकदम मऊ आणि एकदम कडक होत नाहीत. 3. गोडवा कमी करण्यासाठी लाडू करताना काही वेळा आपल्याला अंदाज येत नाही आणि त्यात पिठी साखर प्रमाणापेक्षा जास्त पडते. डायबिटीस किंवा लठ्ठपणाची समस्या असणाऱ्यांना इतके गोड खाणे चालत नाही. त्यामुळे लाडूचा गोडवा कमी करण्यासाठी त्यामध्ये बारीक रवा तुपावर भाजून घालू शकतो. त्यामुळे गोडपणा कमी होण्यास मदत होते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.